पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे शहरातील अनेक रस्ते, पूल पाण्याखाली गेलेले आहेत। घरकुल सिटीमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे या ठिकाणी हाल झालेत, तर घेरासिंहगड परिसरात कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ओढे नाले तुडुंब पाण्याने भरून वाहू लागलेत, तर गोळेवाडी आणि आतकरवाडी सिंहगड पायथा रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेलाय। तर आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत आहेत। गोविंद, सध्या पिंपरी चिंचवडमध्ये काय परिस्थिती पाहायला मिळते? एकूणच मागील 3 दिवसापासून पावसाचा जो जोर आहे तो दिवसेंदिवस वाढतो आहे आणि आज मात्र पाऊस रौद्र रूप धारण करताना दिसतो आहे। पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांश रस्ते जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। ग्रेड सेपरेटर हे देखील पाण्याखाली गेलेले आहेत आणि एकंदरीत जर बघितलं तर जे पवना नदी आहे ती दुथडी भरून वाहतीये, त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आणि घरकुल परिसर जो आहे तिथे साधारण 2000 रहिवासी आहेत आणि या सोसायटीमध्ये पाणी शिरल्याने इथली रहदारी बंद झाली। तात्काळ इथे खरं तर मदत पोहोचणं गरजेचं आहे आणि पाण्याचा निचरा करणं गरजेचं आहे। मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी किंवा जे संबंधित विभाग आहेत ते इथे पोहोचलेले नाहीत। परिस्थिती जी आहे ती हाताबाहेर जाऊ नये यासाठी कालच उपाययोजना करणं गरजेचं होतं। मात्र नदीकाठची जी सगळी रहिवासी आहेत, झोपडपट्टी धारक आहेत, त्यांना सुरक्षित स्थळी हलवणं गरजेचं होतं। मात्र ती प्रक्रिया देखील अद्याप सुरू झालेली नाही, त्यामुळे नागरिकांना आता भीती वाटायला लागलेली आहे या सगळ्या एकंदरीत परिस्थितीची। जिल्हाधिकाऱ्यांनी या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी आपल्या वेगवेगळे पथकं तैनात सक्रिय केलेली आहेत। मात्र एकंदर परिस्थिती जर बघितली तर पिंपरी चिंचवड आणि परिसरात अगदी लोणावळा असेल, सिंहगड, लोहगड या परिसरामध्ये काही पर्यटक उत्साही जाण्याच्या तयारीत होते। त्यांनी खरं तर थांबायला हवं आणि एकंदरीत सिंहगड परिसरातला जो पूल आहे जो सिंहगडावर जातो तो पाण्याखाली गेलेला आहे। तिथेही धोकादायक पद्धतीने काही मंडळी रहदारी करतात आणि त्यावरही कुठेतरी आळा घालणं गरजेचं आहे। पिंपरी चिंचवड शहरातली परिस्थिती बघितली तर पिंपरी चिंचवड शहराचं ग्रामदैवत जे आहे मोरया गोसावी पवनाकाठी मंदिर आहे ते पूर्णतः पाण्याखाली गेले आणि ही खरं तर संकेत असतात की आता पाणी शहरामध्ये घुसेल आणि त्या पद्धतीने शहरातल्या वेगवेगळ्या रस्त्यांवर वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली। आता जी अपडेट येते ते खडकी परिसर जो पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या मध्यावर आहे त्या ठिकाणी अनेक घरांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे मोठी परिस्थिती जी आहे ती आपत्तीची ओढावू शकते। आणि एकंदरीत जर बघितलं तर सुहास दिवसे जे आहेत जिल्हाधिकारी त्यांनी या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी NDRFच्या टीम असतील, आपत्ती विभाग जो आहे व्यवस्थापन विभाग त्यांना आणि अग्निशमन विभागाला सक्रिय केलेला आहे। पिंपरी चिंचवडची परिस्थिती देखील आपल्याला बघायला मिळते दृश्यामध्ये की कशा पद्धतीने वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरतंय आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे, परंतु कोणीही अफवावर विश्वास ठेवू नये। आणि त्याचबरोबर या सगळ्या परिस्थिती निश्चितच आपण पाहतोय एकूणच जनजीवन गोविंद विस्कळीत झालेलं पाहायला मिळते। पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे, पुण्यात सुद्धा महापूर आलेला आहे। प्रशासनाकडून आता या ठिकाणी योग्य ती काळजी घेतली जाते, प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे। मात्र काही ठिकाणी खरं तर आधीच खबरदारी घेणं आवश्यक होतं, ती घेण्यात आलेली नाही, त्यामुळे नागरिकांकडून सुद्धा नाराजी सुद्धा व्यक्त केली जाते। तर सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। धन्यवाद गोविंद या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा तिथल्या मंदिराला सुद्धा फटका बसलाय। पुण्यामधल्या विठ्ठलवाडी इथल्या सिंहगड रोडवरील पुंडलिकाचं मंदिर पाण्यात गेलेलं आहे। मुसळधार पावसाचं पाणी साचल्यानं जवळपास अर्ध मंदिर जे आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे। आपण ही दृश्य पाहतोय, ड्रोन मधनं ही दृश्य कैद करण्यात आलेली आहेत। तर विठ्ठलवाडी पुणे येथील मंदिर सुद्धा पाण्यामध्ये गेलेलं आहे आणि ही सकाळी आत्ताची 8:30 वाजताची ही दृश्य आहेत, जवळ म्हणजे 1 तासापूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय। अजूनही पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, तर अनेक भागांमध्ये जवळपास पहिल्या मजल्यापर्यंत पाणी शिरलेलं आहे, अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे, तर विजेचा शॉक लागून सकाळी 3घांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे। आपत्ती विभाग जे आहे ते देखील या ठिकाणी खबरदारी घेताना आपल्याला दिसते, अनेक लोकांचं स्थलांतर केलं जात आहे। पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असून बावधनमधील शोरूम पाण्यामध्ये गेलेला आहे, तर या शोरूमचं प्रचंड नुकसान सुद्धा झालेलं आहे। आपण ही बावधनमधली ही दृश्य पाहतोय, या ठिकाणी शोरूम जे आहे, दुकान जे आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे। दुकानातलं सामान जे आहे ते आता वाहून जाताना आपल्याला दिसतंय, कारण पुण्यामध्ये पावसाचा जोर अजूनही कायम आहे। त्याचबरोबर धरणातलं पाणी देखील सोडावं लागलंय आणि त्यामुळे अनेक रस्त्यांमध्ये किंवा इमारतींमध्ये पाणी शिरलेलं आहे, अनेक रस्ते जलमय झालेले आहेत।
जवळपास कमरेपर्यंत पाणी सध्या पुण्यात झाल्याचं पाहायला मिळतंय.